तर गाईज हे बघा पालक धुवायचं आलं आहे. अजून हे बघा बॉक्स भरला आहे. इथे एवढी धुतली पालक आणि इकडं बघा हे बघा मातीतनं काढायचं चालू आहे. आणि हे आधी एक पाणी बदलणार आहे, हे काढायचं आणि मग आणि दुसरं पाण्यानं पालक धुवून घ्यायचे आणि मग निवडायचं. तर असं काम लागलं आहे चिखल असल्यामुळं, पाऊस असल्यामुळं, नाही तर एवढी माती लागत नाही काढताना. तर पाऊस असल्यामुळं एवढं व्याप वाढलं आहे आणि पालक भरपूर आली ती. तर काय बघा अजून किती आहे पालक, अजून ही परत भरणार आहे गच्च, त्यानंतर तुम्हाला दाखवेल. आता सगळी धुवून घेतो 2 पाण्यानं आणि मग दाखवते. तर चला आता सकाळ सकाळचं पेज पाणी चालू होतं तर तर हे बघा गुलाबची फुलं किती आणल्यात. ह्यातल्या आता चांगल्या पाकळ्या काढायच्या आणि निवडून घ्यायच्या आणि मग ह्याचा आपलं गुलाबचं शरबत तर करता येते, नाही तर गुलकंद तर करता येते. हे बघा गवतीचा पण थोडा आणला, थोडा हाय टेरेसवर पण कट केल्यामुळे जरासा कमी झाला आहे. तर शेतात भरपूर होता तर म्हटलं चला अद्रक संपलं तर आपलं गवती चहाचा चहा पिता येते. हे बघा आता हे डबल पाण्यानं काढायचं झालं आहे. एवढं खडूळ पाणी निघालं म्हणजे चिखल पाऊस झाल्यामुळं काय झालं माती लई आली ती पालक समजा. ते म्हटलं चला आता सकाळ सकाळ आणि बेसिंगवर एवढ्या अडचणीत होत नाही करायचं. सगळं पाणी खाली यायचं आपल्या फरशीवर सगळं होणार, डबल काम होणार. त्याच्या एका कडाला घेऊया म्हटलं आणि आता धुवून आता पाणी निकाळी ठेवणार मग कामाला लागणार बाकीचं. तर हे बघा आता स्वच्छ करून घेतो. आता पाकळ्या पण धुवून घ्यायच्या त्या. बघा आता ही दुसरी वेळ आहे आपलं गुलाबची फुलं धुवायचं. बारीक किडा असतात ना त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचं. तर चला आता लई काम आहे, ठेवते आता. हे बघा गुड मॉर्निंग गाईज. तर हे बघा घरातल्यांना खपली गव्हाची खीर खवाटायला आल्या. तर खीर करायसाठी गहू आणलं आहे आणि ही संपलं होतं किराणा माल. साखर आणली 2 किलो, डाळी संपल्या होत्या. शेतात जाते येतो 9 वाजताच. जिरं संपलं होतं, इलायची पावडर संपत आल्या, हिंग तर रोज लागतेच आम्हाला. हे बघा शेंगदाणे, शाबू, तुरीची डाळ म्हणजे वरण आवडतं आम्हाला, चायपत्ती, हे गूळ आणि हे आतून हे पप्पाने कापूर आणणार आहे. हे आणलं आहे बघा अगरबत्ती. तर एवढा माल संपला होता, एवढाच आणला लागेल तेवढा. साबण निरमा पण संपला होता, ती ठेवला नेऊन जागेवर. हे राहिले आता ठेवायचं. आज मी काय केलं आहे जेवणात बाहेर बघा हे बघा रिमझिम दिवस म्हणजे सकाळपासून पाऊस चालू आहे. तर म्हणलं आज गरम गरम मस्तपैकी बेसन करूया. तर हे बघा बेसन केलेलं आहे दाखवते. आणि बेसनला पीठ करणार मला सांगते. बेसनला पीठ आपलं मोठं पाहिजे. बेसन असो, भजी असो, वड्या असू द्या आणि ढोकळा असू द्या. तर डाळीचं पीठ असं मोठं असलं नाही छान बेसन होतं आहे. आणि वैरायला पण सोपं पडतं आहे. म्हणजे वैरलेलं बेसनच चांगलं लागतं. ते एक काय करतात पाण्यात वैरतात पीठ आणि मग ते टाकतात, ते चांगलं लागत नाही, चवच लागत नाही अजिबात. तर हे वैरलं नाही असं मोठं दरदर राहतं आणि छान पिठलं तयार झालेलं आहे. तर या जेवायला. आता अजून काय केलं तुम्हाला दाखवते. हे बघा आपल्या टेरेसवर जाऊन भाजी घेऊन आली. हे बघा लाल भाजी एवढी निघाली, पालक एवढी निघाली. तर 1 पेंडी पालक निघाल्या. आता इथं जमवून ठेवले नाही. हे बघा एक साईडला जमवून ठेवलेले, थोडी वाटत असणार आहे तुम्हाला पण एक टायमाची आपली आमटी होत्या. आणि हे बघा इकडं लाल भाजी. हे बघा किती निघाल्या. आणि अजून एक कटोरावर तांदळाची भाजी काल काढली होती, ती निवडून ठेवली. आता हे फक्त स्वच्छ धुवायची, निवडूनच आणल्यावरनं तोडून, पालक पण आणि हे पण लाल भाजी पण. आता फक्त ही आता स्वच्छ धुवून घ्यायची, बारीक चिरून तांदळाच्या भाजीत मिक्स करून टाकायची संध्याकाळी. आणि ही पालक पण डाळ पालक आपल्याला लावता येते. तर असं टेरेसवरनं ना तुम्ही पण ताजा छान भाजीपाला घेऊ शकता. हे बघा किती छान. आता आणून ठेवला सकाळीच, म्हटलं नंतर राहिले की राहून जाते आणि डाळ पालक लावता येते आपल्याला चहा प्यायल्यानंतर. तर चला आता बेसन केलं आहे मस्तपैकी. बेसन, चपाती, भात करून ठेवलेला आहे आणि बाकीचं तोंडी लावायला लोणचं असतेच. त्यामुळं आता जेवायचं. हे रात्री मी भडंग करून ठेवला. 1.5 किलो आणलं होतं चिरमुरं, पण शेतात जात होते ना त्यावेळी मला काही टाईमच मिळाला नाही. सकाळी 9ला गेलं की रात्री 9ला यायला लागायचं. त्यामुळं काल रात्री केलं. दिवसभर निवडून ठेवला मसाला, काय कढीपत्ता, काय आपलं बाकीचं सामान सगळं, लसूण पण भरपूर लागतो याला भडंगला. आणि हवा लागेल म्हणून
जरा कपडा झाकून ठेवला आहे. आता याला डब्बा मोकळा नाही, सगळ्यात गहू भरलेला आहे. हे बघा इकडं पण गहू भरलेला आहे, इथं गहू भरलेला आहे, भांडे आहेत, इथं शेवाळ्या भरलेल्या आहेत, त्या इथं बाजरी भरलेली आहे, इकडं माल भरलेला आहे आणि इकडं सगळं मालच आहे. मग त्यामुळं आता डबाच मोकळा नाही. एक पापडचा मोकळा झालेला आहे, ती आता 4 वाजता बघती आणि त्यात एक पिशवी ठेवून टाकते. म्हणजे 4 वाजता रोज जे खात्यात ना भूक लागेल त्याला वर एक ठेवायची आणि एक पॅक करून आपल्या डब्यात पॅक करून ठेवायची. हाय अशीच कॅरी बॅग ठेवायची, वतायचं नाही. वतलं की नरम होऊन जातो चिरमुरं. तर असं काही ना काही चालू आहे कामं. तर चला आता हे बघा अजून इथं एक पोतं पडलं होतं गहू, ती सकाळी उठल्या 8लाच बसली निवडायला. 8ला बसली, आता किती वाजले बघा 1 वाजला. तर 12 साडेबारापर्यंत झालं आणि मग आवरून इकडं बेसन तयार झालं. आता जेवायचं. तर तिकडं माल ठेवलेला आहे, ते माल आणि भरायचं आहे डब्यात. असं काय ना काय चालू असते माझं. तर गायस बघा पालक आणलेले निवडली काल शेतातून आणि हे बघा हां गायस 2 कटर असे पालक भरलेले निवडून. हां एक बॉक्स भरून आणला होता आणि या साईडला गुलाब पण निवडून ठेवले बघा आता मम्मीने. गुलाबची फुलं निघाले, हे आहे त्या गुलाबच्या जरा खराब आहे त्या. हे बघा थोड्या झाल्यात ना, म्हणजे पावसाळ्यात जरा असं फुल होऊन आणि कीड लागून थोडं खराब झाले. ते काढल्या आणि हे बघा ही देठं काढून घेतली आणि हे बघा चांगलं झाले पाकळ्या वेचून घेतल्या. आणि ही जी पाकळ्या आहेत ना, आता ह्याचं रोज वॉटर करायचं. हे आपल्या किचन वेस्टमध्ये जाणार आणि ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या ह्याचा शरबत करून प्यायचा रोज शरबत. तर आपल्या घरच्या गुलाबचा असा उपयोग करायचा. तर चला आता दाखवत नाही मी, हे आता तुम्हाला दाखवले, तुम्ही यूट्यूबवर बघून करू शकता. मला तेव्हा टाईम नसतो ना, त्यामुळे तुम्हाला दाखवायचं होत नाही रेसिपी. आता तर तुम्ही म्हणता काकूची रेसिपी का काही येत नाही, रेसिपी का काही येत नाही. पण ती काय होते मला कामामुळं ना मी कंटाळून जाते आणि मग होत नाही तुम्हाला दाखवायचं. त्यामुळे ही साधं सिंपल दाखवले, तुम्ही यूट्यूबवर बघा आणि सर्च करून शरबत करून प्या ताज्या गुलाबच्या फुलांचा आणि पाकळ्यांचा रोज वॉटर करा. आता पालकची आमटी आपल्या टेरेसवरच्या पालकची आणि इकडं हे सुकी भाजी पण टेरेसवरचीच भाजी आहे, लाल भाजी तांदळाची भाजी मिक्स. हां मिक्स भाजी. तर बघा टेरेसवरच्या आपल्या भाज्यांची वेगळीच चव असते, जशी आपण शेतात करतो का नाही तशीच. हे बघा किती टेस्टी झालेले आहे. हे बघा मस्तपैकी पालकची. आणि पालक शिजवताना टमाटर, हिंग, हळद आणि डाळ, पालक आणि हे काय म्हणतात त्याला, हां हिंग हळद टाकलीच. तर असं सगळं टाकून मस्त आणि शेंगदाणे, मेन म्हणजे शेंगदाणे शिजवून घ्यायचे आणि तडका द्यायचा. फक्त हळद हिंग मिठाचा तडका द्यायचा, बाकीचं काही टाकायचं नाही. आणि चटणी मी तेलात वापरत नाही का, तर चटणीचा ठसका उठतो. तर चला आता मस्तपैकी पालकची आमटी झालेली आहे. चला पालकची आमटी आपल्या टेरेसवरच्या एकदम. हे बघा आपली तांदळाची टेरेसवरच्या तांदळाची भाजी आणि लाल भाजी पण मिक्स केलेली आहे आणि थोडं वाफवलं त्याला आणि वाफवून मग हे भाजी तयार झालेली आहे. तर इतकी टेस्टी लागते भाजी.